जामनेरकरांची वारी पंढरीच्या दारी, वारकऱ्यांचे पंढरीत भाजपकडून जल्लोषात स्वागत। पंढरपूर विठुरायाच्या दर्शनाची आस मनात घेऊन जामनेर ते पंढरपूर असा भक्तिमय प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांचे पंढरी नगरीत उत्साहात स्वागत करण्यात आले। आषाढी वारीच्या निमित्ताने जामनेरकर वारकऱ्यांच्या स्वागतासाठी भारतीय जनता पक्ष जामनेर जिल्हा जळगाव यांच्या वतीने शहरात आकर्षक स्वागत फलक उभारण्यात आला आहे। जामनेरकरांची वारी पंढरीच्या दारी या भावनिक आणि भक्तिमय संदेशाने सजलेल्या फलकातून जामनेरकरांच्या विठ्ठल भक्तीचे दर्शन घडत आहे। फलकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नामदार गिरीशभाऊ महाजन यांची छायाचित्रे झळकत असून पंढरपूर वारी जामनेर ते पंढरपूर असा संदेश देण्यात आला आहे। नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्या संकल्पनेतून जामनेर ते पंढरपूर वारीचे आयोजन करण्यात आले आहे। या वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाच्या जयघोषात पंढरीकडे वाटचाल केली। भक्ती आणि श्रद्धेने भारलेल्या या वारीचे पंढरपूरमध्ये आगमन होताच वारकऱ्यांच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेला फलक विशेष आकर्षण ठरला आहे। पंढरीच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांचे स्वागत करताना विठ्ठल नामाचा गजर, जामनेरकरांची वारी आणि पंढरीच्या विठुरायाचे दर्शन असा भक्तिमय संगम पाहायला मिळत आहे। वारीच्या या परंपरेतून महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी संस्कृतीचे दर्शन घडत असून जामनेर ते पंढरपूर हा भक्तीचा प्रवास भाविकांसाठी अविस्मरणीय ठरत आहे। जामनेरकर वारकऱ्यांच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेल्या या फलकामुळे पंढरपूर शहरातील वारीमय वातावरणात आणखी भर पडली असून माऊली माऊली आणि ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषाने पंढरी दुमदुमत आहे। या ठिकाणी आलेलो आहोत। गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा जवळपास 7,000 भाविक या ठिकाणी आमच्या गावातून मतदारसंघातून या ठिकाणी आलेले होते। असे 14,000 भाविक यांनी पांडुरंगाचं दर्शन या ठिकाणी घेतलेलं आहे। बोला संजय राऊत आज नाशिकच्या दौऱ्यावर आहे आणि नाशिक दौऱ्यात ते म्हणतात की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाशिक दत्तक घेतलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाशिक दत्तक घेतलंय म्हणून जाहीर केलंय। त्याच मुख्यमंत्र्यांचे दत्तक पुत्र आज वेगवेगळे घोटाळे करतात, तर दत्तक पुत्र म्हणून उपाधी देतात। संजय राऊत आहे, त्याच्या जीवेला काही हाड नाही। ते कोणाबद्दल काय बोलतात त्याची सगळ्या महाराष्ट्राला कल्पना आहे, देशाला कल्पना आहे। ते पंतप्रधानांवर काय बोलतात, ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशांवर काय बोलत आहेत, ते इलेक्शन कमिशनवर तर काय काय बोलत आहेत, त्याच्या जीवेला कुठे हाड नाही। त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या, आम्ही आमचे कामं करतो। पण मी त्यांना तेच सांगणार आहे की एवढी बडबड करून तुमच्या पत्रामध्ये काही पडत नाही। तुमच्याबरोबर काही 2 खासदारांच्यावर तिसरं राहिलेलं नाही, बरोबर आहे। आमदार आहेत ते सगळे सोडून गेलेत। आता महापालिका नगरसेवक आहेत मुंबईचे, ते सुद्धा तयारीतच आहेत। राज्यामध्ये एक महापालिका तुमच्याकडे नाही, नगरपालिका तुमच्याकडे नाही। भाजपा बडबड करायची तेवढंच काम त्यांच्याकडे राहिलेलं आहे, बाकी त्यांच्या मागे कुठलाही जनाधार राहिलेला नाही। ते अतिशय म्हणजे असे वैतागलेले मला दिसत आहेत आणि म्हणून वाटेल तशी भाषा की जी टी व्हीवर तुम्ही दाखवू शकत नाही अशा भाषेमध्ये, शिवराळ भाषेमध्ये शिवीगाळ करून त्या ठिकाणी बोलत आहेत। त्यामुळे तर त्यांना किती गंभीरतेने घ्यावं हे तुम्ही ठरवायचं। कार्यक्रम पत्रिका आहे, त्या कार्यक्रम पत्रिकेवर ते कुंभमेळ्याला कुंभकर्ण म्हणतात आणि भ्रष्टाचाराचा जामनेर पॅटर्न कुंभमेळ्यात। आता मला सांगा, भ्रष्टाचार कुठे शासकीय झालेला नाही आहे। पहिली गोष्ट तर ही आहे, ज्या चोरांनी हे काम केलं, बनावट वर्क ऑर्डर घेतल्या लोकांना दिल्यात। मागच्या महिन्यामध्ये मुंबईच्या काही 2-3 ठगांनी अशा वर्क ऑर्डर घेतल्या कुंभमेळ्याच्या बाबतीत, त्यासुद्धा ठेकेदारांना दिल्या। मला हे कळत नाही, कॉन्ट्रॅक्ट देताना असं तुम्ही कधी ऐकलं आहे का 10 लाखाच्या वरचं काम बिना टेंडरने जातं? असं काही झालेलं आहे? बिना EMD वरचं झालेलं आहे। 100 आणि 150 कोटी पोलिसांना जेवण पुरवा, पोलिसांना पाणी पुरवा, पोलिसांना मॅट्रेस पुरवा, चादरी पुरवा, असं टेंडरकडे असं बिना नुसते कोणाकडे जातं तुम्हाला दिलं तुम्ही म्हणाल का हो द्या म्हणून मला पैसे द्या मला। याच्यामध्ये शासनाची कुठली फसवणूक झालेली नाही आहे, लोकांनीच लोकांना फसवलेलं आहे।